16 फेब्रुवारी 2015, ठिकाण कोल्हापूर. एक म्हातारा माणूस वय 81 वर्ष पत्नीसोबत सकाळच्या फेरपटक्यासाठी बाहेर पडलेला. अचानक गोळ्या झाडल्या जातात. तो माणूस कोसळतो. 4 दिवसांनी तो जातो. ते कोण होते? कोणी मोठे राजकारणी, कोणी श्रीमंत उद्योगपती? नाही, ते होते एक लेखक, एक विचारवंत, एक साधा माणूस. त्यांचं नाव कॉम्रेड गोविंद पानसरे. त्यांचा गुन्हा काय होता? त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, एक छोटंसं पुस्तक, फक्त काही पानांचं, पण इतकं पॉवरफुल की कुणाला ते सहन झालं नाही. त्या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता. एका प्रश्नाने इतकी भीती का निर्माण झाली? कारण या पुस्तकातलं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक अशी प्रतिमा उभी करतं जी काही लोकांना नको होती, जी व्यवस्थेला अस्वस्थ करते, प्रश्न विचारायला भाग पाडते. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत पानसरेंनी नक्की काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज खरंच कोण होते आणि हे पुस्तक आजही का महत्वाचं आहे. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलवर आज आहे शिवाजी कोण होता. गोविंद पानसरे कोल्हापूरचे, कम्युनिस्ट विचारांचे, आयुष्यभर सामान्य माणसांसाठी लढलेले. ते वकील होते, कामगारांसाठी लढले, शेतकऱ्यांसाठी लढले, महागाई विरुद्ध आंदोलनं केली. पण त्याची सर्वात मोठी ओळख झाली एका छोट्या पुस्तकामुळे. शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांनी 1988 साली लिहिलं. सुरुवातीला एक व्याख्यान म्हणून दिलं, मग ते पुस्तक झालं. आजवर या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या, अनेक भाषांमध्ये अनुवादित झालंय, महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलंय. का? कारण या पुस्तकानं छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माचा नायक या चौकटीतून बाहेर काढलं आणि सगळ्यांचा, शेतकऱ्यांचा, गरिबांचा, बहुजनांचा राजा म्हणून उभं केलं. पानसरे पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट सांगतायत. ते म्हणतात शिवरायांचं नाव घेतलं जातं, त्यांचा जय जयकार होतो, पण खरे महाराज कोण होते हे किती लोकांना माहितीये? एक प्रतिमा बनवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदू धर्माचे रक्षक, मुस्लिमांचे शत्रू, एका जातीचा अभिमान. पानसरे विचारतात, हे खरं आहे का? इतिहासातले पुरावे काय सांगतायत? आणि जेव्हा ते पुरावे तपासतात तेव्हा एक वेगळे शिवराय समोर येतात, जे त्या प्रतिमेपेक्षा खूप मोठे आहेत, खूप व्यापक आहेत. पानसरे पहिला महत्वाचा मुद्दा मांडतात, छत्रपती शिवाजी महाराजांची फौज. महाराजांनी स्वराज्य उभं केलं, पण त्यांच्यासोबत कोण होतं? मावळे. हे मावळे कोण होते? शेतकरी होते, कुणबी होते, धनगर होते, महार मांग होते, कोळी होते, म्हणजे बहुजन समाज होता. खालच्या जातीचे गरीब कष्टकरी लोक होते. तानाजी मालुसरे कुणबी, बाजीप्रभू देशपांडे कुणबी, येसाजी कंक कुणबी, सिद्दी इब्राहिम मुस्लिम, दौलत खान मुस्लिम. पानसरे विचारतात, जर महाराज फक्त एका जातीचे किंवा एका धर्माचे नायक होते तर त्यांच्या फौजेत इतक्या वेगवेगळ्या जाती आणि धर्मांचे लोक कसे होते? उत्तर स्पष्ट आहे, महाराज सगळ्यांचे होते. जात नव्हती त्यांची, धर्म नव्हता, होतं ते स्वराज्य, आणि स्वराज्य सगळ्यांसाठी होतं. पानसरे या पुस्तकात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतायत, जो आजच्या काळात सर्वात जास्त रिलेव्हंट आहे. महाराज मुस्लिम विरोधी होते का? पानसरे सांगतात, नाही, इतिहास वेगळंच सांगतोय. महाराजांच्या फौजेत हजारो मुस्लिम सैनिक होते. त्यांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान मुस्लिम होता. त्यांचे अनेक विश्वासू सरदार मुस्लिम होते. महाराजांनी मशिदींना संरक्षण दिलं, कुराणाच्या प्रती आदरानं हाताळल्या, मुस्लिम स्त्रियांवर अत्याचार झाला तर कठोर शिक्षा दिली. पानसरे विचारतात, हे मुस्लिम विरोधी राजाचं वागणं आहे का? महाराज लढले ते अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध, शोषणाविरुद्ध. त्यांचे शत्रू मुस्लिम म्हणून नव्हते, ते शत्रू होते कारण ते जुलमी होते, अन्यायी होते, आणि त्यांचे हिंदू शत्रूही होते, ज्यांनी स्वराज्याला विरोध केला. पानसरे सांगतात, महाराजांना धर्माच्या चौकटीत बसवणं हा त्यांचा अपमान आहे. ते त्यापेक्षा खूप मोठे होते, खूप व्यापक होते. पानसरेंचा सर्वात महत्वाचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकरी. त्या काळातले राजे शेतकऱ्यांशी कसे वागायचे? जमीन महसूल घ्यायचे, दुष्काळातही सूट नाही, पीक जळालं तरी कर भरायचा. आपल्या महाराजांनी काय केलं? त्यांनी जमीन महसुलाची नवीन पद्धत आणली, शेतकऱ्याला न्याय वाटणारी. दुष्काळात महसूल माफ केला, शेतकऱ्यांना बी बियाणं आणि पैसे दिले, तेही कर्जाशिवाय. युद्धात शेतकऱ्यांच्या शेताला नुकसान होऊ नये म्हणून कठोर नियम केले. आपल्या सैन्यालाच सांगितलं, शेतकऱ्याच्या शेताला हात लावाल तर शिक्षा होईल. पानसरे सांगतात, हा विचार किती मोठा होता त्या काळात. जेव्हा बाकी राजे शेतकऱ्याला फक्त महसुलाचं साधन मानायचे, तेव्हा आपले महाराज शेतकऱ्याला माणूस मानत होते. म्हणूनच मावळे त्यांच्यासाठी लढले, प्राण दिले, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे होते, खऱ्या अर्थानं आपले होते. पानसरे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतायत, छत्रपती शिवाजी महाराज आणि जात. त्या काळात जाती व्यवस्था प्रचंड कठोर होती. शूद्रानं घोड्यावर बसायचं नाही, शूद्रानं शस्त्र धरायचं नाही, शूद्रानं राजा व्हायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांना राज्याभिषेकासाठी ब्राह्मणांनी विरोध केला. का? कारण ते क्षत्रिय नाही तसं बिंबवलं गेलं. पानसरे सांगतात, आपल्या महाराजांनी या व्यवस्थेला आव्हान दिलं. त्यांच्या फौजेत सगळ्या जातीचे लोक होते. त्यांनी माणसाला जातीने नाही, कर्माने ओळखलं. तानाजी मालुसरे कुणबी, पण महाराजांचा कंठस्थ मित्र.
तानाजी गेले तेव्हा शिवराय म्हणाले, गड आला पण सिंह गेला. जातीनं कुणबी असलेल्या माणसाला राजानं सिंह म्हटलं. हे जाती व्यवस्थेला आव्हान नाही तर काय? पानसरे सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन त्यांच्या काळापेक्षा खूप पुढारलेलं होतं. त्यांनी अष्टप्रधान मंडळ बनवलं, 8 मंत्री, प्रत्येकाचं काम वेगळं, जबाबदारी स्पष्ट आणि महत्वाचं, या अष्टप्रधान मंडळात जात नव्हती, योग्यता होती. जो कामात चांगला तो मंत्री. आरमार उभं केलं, कारण त्यांना माहित होतं समुद्रावर नियंत्रण महत्वाचं आहे. हा त्या काळातला किती दूरदर्शी विचार होता. गुप्तचर व्यवस्था उभारली, किल्ल्यांचं जाळं बनवलं, रयतेला न्याय देणारी व्यवस्था आणली. पानसरे म्हणतात, शिवराय फक्त तलवारबाज नव्हते, ते एक विजनरी होते, एक आधुनिक विचारांचे राजे होते. पानसरे कठोर प्रश्न विचारतायत. महाराजांची खरी प्रतिमा का लपवली गेली? का त्यांना फक्त एका जातीचा, एका धर्माचा नायक बनवलं गेलं? पानसरे सांगतात, कारण खरे छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी, सगळ्या जाती धर्मांचे राजे, अन्यायाविरुद्ध लढणारे. हे जर सांगितलं तर एक वेगळी चळवळ उभी राहील. शेतकरी विचारतील, आमच्या राजानं आम्हाला न्याय दिला होता, आज कोण देतंय? बहुजन विचारतील, आमच्या पूर्वजांनी हे स्वराज्य उभं केलं, त्याचा फायदा आम्हाला का नाही? हे प्रश्न नको होते, म्हणून महाराजांना एका चौकटीत बंदिस्त केलं गेलं. पानसरेंनी ती चौकट तोडली आणि म्हणूनच काही लोकांना ते नको होते. 16 फेब्रुवारी 2015 गोविंद पानसरे गेले, गोळ्या झाडल्या गेल्या. आजपर्यंत गुन्हेगार सापडले नाहीत. खटला सुरू आहे पण न्याय मिळाला नाही. एक 81 वर्षांचा म्हातारा माणूस, ज्यानं फक्त लिहिलं, फक्त बोलला, फक्त विचार मांडले, त्याला गोळ्या घालाव्या लागल्या. का? कारण त्याचे विचार कोणालाही झेपत नव्हते, कारण सत्य ऐकायला काही लोकांना भीती वाटत होती. पानसरे गेले पण त्यांचं पुस्तक राहिलं, त्यांचे विचार राहिले आणि हेच सत्याचं सामर्थ्य. माणूस संपतो, विचार संपत नाहीत. शिवाजी कोण होता हे पुस्तक आजही का वाचायला हवं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन द्वेष पसरवला जातो, धर्माच्या नावावर माणसं विभागली जातात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण केला जातो. पानसरे सांगतात, हा महाराजांचा अपमान आहे. ज्या राजानं सगळ्यांना एकत्र आणलं, त्याच्या नावानं माणसं विभागणं हे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. खरे शिवराय म्हणजे एकता, समता, न्याय, कष्टकऱ्यांचा सन्मान. जर आपल्याला खरंच आपल्या शिवबारायांचा आदर करायचा असेल तर त्यांनी जे केलं ते करा. माणसाला माणूस म्हणून ओळखा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे राहा. हीच खरी शिवभक्ती आहे. गोविंद पानसरे जाण्यापूर्वी एक वाक्य म्हणाले होते, मला मारता येईल पण माझे विचार मारता येणार नाहीत. हे वाक्य आज खरं ठरलंय. पानसरे गेले पण शिवाजी कोण होता हे पुस्तक लाखो घरांमध्ये लाखो माणसं वाचतायत, लाखो माणसांना विचार करायला लावतंय. छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, ते होते सगळ्या कष्टकऱ्यांचे, सगळ्या शेतकऱ्यांचे, सगळ्या सामान्य माणसांचे. हे पुस्तक नक्की वाचा, खरे महाराज ओळखा आणि मग ठरवा आपण कोणत्या शिवरायांचे वारस आहोत, प्रतिमेचे की विचारांचे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खाली कमेंट मध्ये सांगा पानसरेंच्या पुस्तकानं तुम्हाला काय नवीन दिलं. आपल्या ऑडिओ क्रांती चॅनलला असा सपोर्ट करत राहा. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा, जागे राहा.